आणखीन एक मोठी बातमी आहे। नवी मुंबईत बेलापूरमध्ये बस डेपो पाण्याखाली गेलेला आहे। नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळेच या पावसाचा फटका नवी मुंबई शहरातल्या बेलापूरच्या बस डेपोला देखील बसलाय। नवी मुंबईतील सखल भागात पाणी साचलेले आणि त्याचा फटका हा बस डेपोला बसलाय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये आपण बघतोय जोरदार पाऊस झाल्यानंतर पाणी साचलेलं आहे आणि बस डेपोच्या या परिसरामध्ये पूर्णपणे जलमय झालेला हा परिसर पाहायला मिळतोय। भागामध्ये क्वचितच पाणी साचतं, मात्र नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये अशा पद्धतीनं साचलेलं हे पाणी यामुळे नवी मुंबईत जोरदार पाऊस झाल्याची हे खूणच म्हणावी लागेल। बेलापूरचा हा बस स्टॉप माझ्या पाठी पाहू शकतो। या बस स्टॉपवरती जवळजवळ गुडघ्याभरपेक्षा जास्त पाणी साठलेलं आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस होता आणि पावसामुळे आहे सकाळ या ठिकाणी पाणी फुले। एकूणच महानगरपालिकेचा अंदाज 72 मिलीमीटर पाऊस जो आहे सकाळपासून झालेला आहे। याच बाजूला कोकण भवन सुद्धा आहे। राईट साईडला माझी पाठी पोलीस सगळं या ठिकाणी बेलापूर पोलीस स्टेशन सुद्धा आहे आणि नवी मुंबई इलेक्ट्रिक बसेसचं चार्जिंग स्टेशन सुद्धा आपण पाहताय या ठिकाणी आहे। इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशनपर्यंत सुद्धा पाणी गेलेलं आहे। प्रत्येक वर्षी या ठिकाणी आहे जे गुडघ्याभरपेक्षा पाणी या ठिकाणी साचतं, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेकडून आश्वासन दिलं होतं की पुढच्या वर्षी अशा प्रकारची घटना होणार नाही, तरी या ठिकाणी एवढं पाणी साचलेलं आहे। आणि माझ्यापाठी बघू शकतो या ठिकाणी काही स्टुडंटसुद्धा आहे इथून बस घेऊन पुढच्या मार्गाला जाणार आहेत। आपण एकत्रित पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेने नाले